नमस्कार मित्रांनो, आज होती 16 तारीख. तर आम्ही निघालो जगन्नाथ बाबाच्या मंदिरात भांदेवाड्याला जायसाठी. खूप दिवसापासून आमचा प्लॅनिंग होता भांदेवाड्याला जायचा. आज आमचे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर आम्ही निघालो आता भांदेवाड्याला जायसाठी. आधी गाडीत पेट्रोल टाकून घेतलं आणि निघालो मग जायसाठी. हा बघा आमच्या गावचा रस्ता कसा आहे, नॅशनल हायवे. हां, नात करते काय असं दाखवा लागतं. हे आहे पार्टीचं शंकरदेवाचं मंदिर. आम्ही दुरूनच नमस्कार केला. इथं यात्रा भरलेली होती आणि निघालो आम्ही पुढं जायसाठी. आणि समोर आलो तर ह्या पण मंदिरात जगन्नाथ बाबाचा काला होता, काला सुरू होता. आणि आलो मग आम्ही कायरला. आता कायरला थोडा वेळ थांबलो आणि निघालो आता सरळ वणीच्या रस्त्याने. हे बघा आली आहे आता वणी. वणीला रस्त्याचे काम चालू होते म्हणून असे रस्ते दिसत आहे तुम्हाला. इथं उड्डाणपूल बनत आहे. वणीला आलो. वणीला एका दुकानामध्ये चाय पिला आम्ही. चाय पाणी पिला. मालक तर मोबाईलमध्येच व्यस्त आहे. आणि निघालो मग भांदेवाड्याच्या रस्त्यानं जायला. हा आला बघा भांदेवाडा. मस्त सुंदर गाव आहे. हे आहे जगन्नाथ माऊलीचं मंदिर. मंदिर बघताच मनाला आनंद झाला. मंदिराकडे आलो, गाडी पार्किंग करून घेतली, नारळ घेतलं आणि निघालो मंदिराकडे जायला. मंदिरामध्ये येताच मन कसं प्रसन्न होऊन गेलं. सर्वीकडे जगन्नाथ माऊलीचे भक्त दिसत होते. गेल्याबरोबर आधी जगन्नाथ माऊलीचं दर्शन घेतलं, झोलबाजींचं आणि जिजामातेचं पण दर्शन घेऊन घेतलं. आणि इकडे यांचा फोटोशूट चालू होता. फोटोशूट करून घेतला. आणि इकडे आरतीची पण वेळ झाली होती. सर्व भाविक भक्त जमलेले होते आरतीसाठी. आरती सुरू झाली. आरती करून घेतली. आरती करून मग जगन्नाथ बाबाचा काढा घ्यायसाठी आलो. सर्वांनी आम्ही काढा पिला. मग प्रसाद घेतला आणि निघालो गावाकडे जायसाठी. जगन्नाथ बाबाच्या मंदिरातून चाललो. आता जायचं आहे आम्हाला वणीला. आता वणीला चाललो आम्ही खाटूश्यामजीच्या मंदिरामध्ये. खाटूश्यामजीच्या मंदिरामध्ये आलो पण मंदिर बंद होतं. मग दुरूनच पाया लागल्या आणि निघालो मग नाश्ता करायसाठी. मग हॉटेलमध्ये आलो, नाश्ता वगैरे केला आणि निघालो मग चाय प्यासाठी. हॉटेल सत्यममध्ये येऊन चाय पिला. इथं मस्त चाय भेटते म्हणते वणीमध्ये. चाय घेतला आमच्या मालकानं. दोन्ही मालकाने चाय घेतला आणि निघालो मग गावाच्या रस्त्याने. रस्त्यात आमच्या गावचे हे 2 पोट्टे भेटले. मग यायले म्हणलं बसा आमच्या गाडीवर, घेऊन जातो तुम्हाला फ्रीमध्ये म्हणलं. आमचे संकेत मालक म्हणत होते का घरी लावासाठी शोचे झाडं घेतो म्हणून म्हणत होते. पण मालकाला काही झाडं पसंत नाही आले. मग झाडं नाही घेतले आणि मग निघालो आम्ही आमच्या गावाच्या रस्त्याने. झालं आमचं भांदेवाडा फिरून. मालक लावा मग आता गाणं. गा बोल्या दिल फुल दुर्वा माझ्या जगन्नाथाले. गा बोले बाबा माझ्या जगन्नाथाले. हे माझ्या जगन्नाथाले. गा बोले नाथा माझ्या जगन्नाथाले.